या सामन्याचा सामनावीर हर्षद टाऊर. इथेच घेऊ का? हा इथंच घ्या. इथेच घेऊ का? हा चालेल. जी मॅच आपण पाहिलीत नवखार विरुद्ध विरसोली, त्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय हर्षद टावरी. आपण या ठिकाणी यायचं आहे मुख्य व्यासपीठावरती. हर्षद टावरी एक अष्टपैलू कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर जाऊया या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी. मी विनंती करतोय दोस्ती यारी ग्रुपचे सर्व सहकारी, दोस्ती यारी पहा मित्रांनो, काय हे चषक बनवलेत अतिशय चांगल्या, अगदी ज्याला पाहता क्षणी आपल्याला एक भुरळ पडते. त्याच्यावरती आपण पाहतोय की सोमनाथ क्रिकेट संघ आणि मंदिराचा एक प्रतीक फोटो आहे. सोमनाथ चषक 2025, श्री सारसोली चषक 2025 पुरस्कर्ते आहेत यारी दोस्ती. अतिशय सुंदर असं हे आपण चषक पाहतोय, सन्मान चिन्ह पाहतोय. तर जाऊया मॅच मध्ये, इथे मॅच आपण पाहतोय. पहिल्याच बॉल वरती षटकार ठोकत असताना बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात. 6 धावा येत असताना अल्पेश त्याच्या विरोधामध्ये हल्ला चढवलाय. हर्षद मुख्य व्यासपीठावर यायचं आहे तिकडे आपण. काय भाऊ इथं? पुन्हा एकदा आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं, मायबाप प्रेक्षकांचं सारसोली चषक मध्ये हार्दिक असं स्वागत आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना अफलातनं देखीने फटके लगावले जातात. षटकार पहिला बॉल वरती आला आणि आता मात्र दुसऱ्याच बॉल वरती चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला 2 बॉल संपलाय, 10 धावा त्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतं. तर या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यावेळी मी विनंती करतोय जे विदित ऑप्टिकल्स यांच्या माध्यमातून सनग्लासेस आहेत प्रवीणजी कडव, त्याचप्रमाणे फ्रुट्स सन्माननीय कल्पेश भेणारे आणि मिलिंद महाडिक यांच्या माध्यमातून पुरस्कार, त्याचप्रमाणे कोल्ड्रिंक्स आहे विहान किरण कडव यांच्या माध्यमातून. त्यानंतर आपण पाहतोय वेल्डन हर्षद पोर्टू कॉम्बॉक्स. एकंदरीत आपण पाहतोय मॅचला सुरुवात झाली आहे. महत्वपूर्ण सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला टीम आपण पाहतोय भुवनेश्वर, त्यांच्या विपक्षामध्ये टीम शेनवई. पहिल्या 2 चेंडू मध्ये धावा 10. हो फटका या वेळेला चांगला आडवा पाटणं ऑन साइडला. वाह फिल्डिंग बघा तिकडे. मला वाटतं तुषारनं केलेले प्रयत्न अप्रतिम राहिलेत. शेवटच्या क्षणापर्यंत आपण वाट पाहणार आहोत काय घडलं. येस तिकडे मात्र सेफ आहे. बघता बघता 2च धावा मिळतील. 2 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती. एकंदरीत आपण जर पाहिलं तर बघा ऍक्शन रिप्ले. शेवटच्या क्षणी आपण जर पाहिलं तर बॉलला आतमध्ये ढकललं, स्ट्रेच केलं स्वतःला. त्यावेळेस कमबॅक केलं गोलंदाज अल्पेशानं. खुलबटापाचा चेंडू उचलला, खरापैकी पाहायला मिळाली. डेंजर एंडला धावत असताना पॉपिंग क्रीज मध्ये निकू सुखरूपरित्या पोहोचले गेलेत. चांगली रेडिंग विकेट मैदानाच्या आतमध्ये टीम शेनवई या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतीये. धावफलकाचा विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 4 चेंडूमध्ये 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 4 बॉल 13 धावा महत्वाच्या. एकंदरीत सुरुवात चांगली आहे. स्वप्नवत सुरुवात ज्या गोष्टीला आपण म्हणतो ना, ड्रीम स्टार्ट. ड्रीम स्टार्ट मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना शेनवईकर मैदानाच्या आतमध्ये 13 धावा धावफलकावरती. विकेट गेली नाही ही जमाची बाबा. रोहन खेळतात हेही महत्वाचं आहे. आता निको आले. निकोनं मात्र अडबा पाटणं फटका खेळायचा होता. फटका फर्स्टला जिथे शॉट फाईनली रिझनला पकडले गेले. आणखीन एक महत्वाचे बॅट्समन मैदानाच्या बाहेर निकू देशमुख आउट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. समोर खेळत रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं क्रिकेट खेळत असताना पण आजही एकमेकांच्या समोर आले. पण निमित्त वेगळं आहे. निमित्त सारसोली गावाची मानाची स्पर्धा सारसोली चषक आपल्याला पाहायला मिळते.
आणि या स्पर्धेमध्ये खेळत असताना तुम्हाला काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे. जशी स्पर्धा नवीन करते ना, तसं स्वतःलाही नवीन नवीन प्रत्येक खेळाडू सिद्ध करताना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. कारण की प्रसिद्ध होण्याची नामी संधी सारसोली चषक 13 वरती 1 सध्याची स्थिती. पुन्हा आता अल्पेश तयार झालेत. त्यावेळेस खोलवर टप्प्याचा हा बॉल पाहायला मिळाला. आउटसाइड द ऑफ स्टंप वाईड यॉर्करचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला गेला. अल्पेश कीर याच्या माध्यमातून षटक क्रमांक पहिलं इथे संपुष्टात आलं. पहिल्या 6 बॉलचा खेळ संपलाय आणि पहिल्या 6 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धाव आपल्याला 14 या आकड्यावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतात. बघा, जर पाहिलं ना, पहिल्या 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्या होत्या. पुढच्या 4 चेंडूमध्ये फक्त 4च धावा आणि 1 लेग बाईट होते. म्हणजे ऍज अ बॉलर म्हणून आपण जर पाहिलं तर 13 धावा खर्च केला गोलंदाजी करताना अल्पेश कीरनं. अप्रतिम गोलंदाजी त्याची राहिली, कमबॅक राहिला असंही म्हणूया. आणि 2 षटकांचा पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना 14 धावा धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यावर. बॅटिंग करताना शेनवईकर या खेळपट्टीवरती उतरले. 2 महत्वाचे संघ मैदानावरती नशीब आजमावताना पाहायला मिळतील. एका बाजूला सोमजाई शेनवई, त्यांच्या विपक्षामध्ये गणराज 11 स्वयंभू भुवनेश्वर टीम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानावरती आलेत प्रतीश जावरे मैदानाच्या आतमध्ये. बारक्या या नावानं त्यानं प्रसिद्धी निर्माण केली आहे आणि आता खेळपट्टीवरती तो दाखल झालाय. त्याच्या बॅटमधून पहिलाच बॉल होते, एकदा वाली. आता नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतील. विकी पाडगे इम्पॉर्टंट खेळाडू आहे या मॅचच्या दृष्टिकोनातून. भुवनेश्वर गावामध्ये ऍज अ ऑलराऊंडरची भूमिका सातत्यानं बजावत असताना विकी पाडगेला आपण पाहिलं. षटकातील पहिला बॉल. विकी पाडगे हे गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतात. सध्याची स्थिती आपण जर पाहिली तर टीम सुमजाई शिनवई संघाची 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. कमबॅक करून दिलं गोलंदाज अल्पेश कीरनं. आता मात्र विकी याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. पहिला बॉल हाफ ट्रॅकर बारखाचा विरोधामध्ये हाताळला गेला. मोठा फटका येत नाहीये, जमेस बाजू राहिली आहे. विक्याच्या विरोधामध्ये सातत्यानं चांगली गोलंदाजी आपण पाहतो. विक्यांच्या माध्यमातून तो प्रतिशुद्धा एक जबरदस्त बॅट्समन म्हणून नेहमी सातत्यानं ओळखले जातात. मोठमोठे फटके त्यांच्या बॅटमधून नेहमी आपल्याला पाहायला मिळतात. आज खऱ्या अर्थानं संघानं प्रमोट केलं. इनॅट नंबर 3 वरती त्यांना बॅटिंगसाठी धरलंय. आता इथून धाबा बनवाव्या लागतील. त्यामुळे सलबा बॅटनं ऑनसेटला फटका एक्झिक्यूट केला. टीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. टीपला सेल संपला. बॅट्समन प्रतीशचा खेळ. धक्का क्रमांक 2 बॅट्समन प्रतीश मैदानाच्या बाहेर. महत्वाचे बॅट्समन अगदी स्वस्तामध्ये बाद होत असताना बारके आपल्याला पाहायला मिळाले. विकी पाडकेने ट्रॅप मैदानाच्या आतमध्ये आखला गेला आणि त्या ट्रॅप मध्ये फसवलं सुद्धा गेलं. बारक्या या बॅट्समनला महत्वाचे बॅट्समन आहेत. मोठे फटके नेहमी त्यांच्या बॅटमधून आपण पाहतो. अगदी स्वस्तामध्ये विकी पाडकेच्या विरोधामध्ये आठ करत असताना बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. सदाच्या घडीला 14 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जिथे षटक क्रमांक 2 मध्ये विकी पाडकेने चांगली बॉलिंग केली. आतापर्यंत 2 चेंडू हाताळत असताना एक महत्वाची विकेट त्यानं जमा केली आहे आणि आतापर्यंत कोणतीही धाव त्यानं खर्च केली नाहीये. चांगली बॉलिंग पाहायला मिळते. टीम गणराज 11 स्वयंभू भुवनेश्वर रोहा या संघाच्या माध्यमातून. विकी पाडगे नेहमी सातत्यानं अचूक टप्प्यावरती बेधक मारायची गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जातात. या मॅच मध्ये या ओव्हर मध्ये जबरदस्त बॉलिंग आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 4 दाखल झालेले राशी आपल्याला पाहायला मिळतात. डावपुऱ्यात असे बॅट्समन सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज विकी पुन्हा तयार. उलटच बॉल होता. बॉलर बॅकची ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक विकेंड बॉलवरती असताना पाहायला मिळाले. जिथे एकदा अगदी सहजरित्या अर्जित केली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील तब्बल 15 या आकड्यावरती. 15 धावा आतापर्यंत हर्षल सर आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळाल्या. पहिले 2 बॉल जर आपण पाहिले तर मोठे फटके आले होते अल्पेश किराच्या विरोधामध्ये, परंतु त्यानंतर अल्पेशने कमबॅक केलं. विकी पाडके गोलंदाजीला आले. 3 चेंडू त्यानं आतापर्यंत हाताळलेत. 1 धाव अवघी त्यानं खर्च केली आहे आणि एक महत्वाची विकेट सुद्धा मिळवली आहे. पुन्हा षटकातील पुढचा बॉल.
त्यावेळेस 6 बॉल इथे मात्र दिशा चुकली गेली. पुन्हा धावपासरांचा इशारा. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकामध्ये बदल होईल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती 2 गोलंदाज बाद झाले. मी म्हटलं होतं ना, गोलंदाजीसाठी आल्यानंतर प्रभावित करणारे गोलंदाज विकी पाडगे म्हणून यांच्याकडे पाहिले जातं आणि त्याच वेळेला चर्चेचा विषय राहिला. आणि आता नवीन बॅटर मैदानावरती राज आलेत ना, तेही शेनवई गावासाठी चर्चेचा विषय. यंदाच्या अंगामध्ये बऱ्याचशा फॉर्म मध्ये तेही दिसतात आणि यस निश्चितपणे आता अपेक्षात आता आशेचं ओझं आहे मैदानाच्या आतमध्ये. गावाचा संघ उतरवलाय. इकडे शेनवईकडे, इकडे भुवनेश्वरकर. हो, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. मैदानाच्या आतमध्ये दांडीगुल. बॅटिंग केली त्या बॅट्समनला आता तंबूच्या दिशेला परतवलंय गोलंदाज विकीनं. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. मनीष देशमुख. छोटा पॅकेट बडा धमाका. मोठमोठे कारनामे या बॅट्समन सातत्यानं केलेत. ऍज ऑलराऊंडर म्हणून ते संघामध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र जबाबदारी असणार आहे मनीष देशमुखाच्या खांद्यावरती. मोठी धावा संख्या उभारायची आहे आणि मनीषच्या बॅटमध्ये धावा येणं तितक्याशा गरजेचं आहेत. आता बॅटिंगसाठी ते सज्ज सुद्धा झालेले आपल्याला पाहायला मिळतात. परंतु विकी या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. विकीने आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत. 4 चेंडूंमध्ये अवघा 2 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वपूर्ण विकेट त्यानं मैदानाच्या आतमध्ये प्राप्त सुद्धा केल्यात. पुन्हा बॉलिंग ट्रॅक मध्ये बॉलर विकी तयार. यावेळेस आता स्टेअर केला बॉल. बॅक ड्राईव्ह. क्वार्टन बॉल. आणखीन एक विकेटचा पतंग. आणखीन एक महत्वाचा बॅट्समन मैदानाच्या बाहेर. मैदानाच्या आतमध्ये विकी आले आणि विकी यांनी या मॅचची सिच्युएशनच बदलून टाकली. पलटवार केला. त्याच वेळेला चित्र बदललं आणि खऱ्या अर्थानं प्रभावित करणारा खेळ का असो ना, त्याचं ज्वलंत उदाहरण त्यानं दाखवलं. एकंदरीत आपण जर पाहिलं तर 16 धावा धावफलकावरती 4 फलंदाज बाद झाले. धावसंख्या धावफलकावरती निश्चित 16 आहे. पण सुरुवात कुठून झाली होती? सुरुवात 14 न झाली होती पहिल्या षटकाच्या. आणि ज्या वेळेला आपण जर पाहिलं तर 14 धावा आल्यानंतर विकी पाडगे आले आणि त्यांनी या मॅचची हवा काढण्याचं काम केलं. त्यांनी पहिला डॉट टाकला, दुसऱ्या बॉलवरती विकेट, तिसऱ्या बॉलवरती सिंगल, चौथा वाईट जरूर आला. त्यानंतर लगातारच्या 2 मोठ्या विकेट. मनीष गेले, मनीष बाहेर आले आणि आता विकी पाडगे ऑन हॅट्रिक. जर हॅट्रिक संपादन करतात तर 1 ग्रॅमचा सोन्याचा कडा देऊन त्या खेळाडूचा गुणगौरव केला जाईल. फटका चांगला पाकपुटला जाऊन एक्झिक्यूट केला. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक वेगात येताना सुयश येताना पाहायला मिळतील. एकदम येईल आणि त्या एका धावेवरती बघता बघता मानला जातोय समाधान. त्या एकेरी धावेच्या साह्यानं षटक क्रमांक आपण पाहतो दुसरा संपुष्टात आलाय आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेनवईकर बॅटिंग करताना पोहोचलेत 17 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ संपला. 17 धावा धावफलकावरती आहेत. एकंदरीत किशोर सर, विकी बद्दल काय सांगाल? नक्कीच विकी बद्दल कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने त्याचं हाईट आपल्याला पाहायला मिळतं. अगदी उंच ते गोलंदाज आहेत आणि त्याचा फायदा नेहमी त्यांना होतो. गोल्डन स्पॉटवरती टप्पा पडल्यानंतर टॉस चेंडू होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 3 धावा त्यानं खर्च केल्या. 3 विकेट त्यानं मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केल्या. जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळाली. मनीषला अगदी पुढ्यात चेंडू टाकला होता. मनीष लडखडला आणि पंच करत असताना स्वतः गोलंदाज विकी यांना झेल टिपला आणि महत्वाच्या विकेट त्यानं मात्र मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केल्या. हे महत्वाचं आहे कारण की आपण जर पाहिलं तर एकंदरीत ज्या वेळेला सुरुवात चांगली झाली होती, सुरुवात स्वप्नवत झाली, 14 धावा आला असं वाटायला लागलं होतं की सकाळपासून 3 मॅच लो स्कोरिंग झाला, इकडे हाय स्कोरिंग मॅच होईल की काय, कारण की 2 दिग्गज आहेत. दोन्ही संघांकडे ताकद चांगली आहे, नजाकत चांगली आहे, दमखम चांगला आहे आणि सगळ्या गोष्टी ठासून भरलात प्रत्येक खेळाडूमध्ये. आणि म्हणूनच का होईना आज मात्र शेनवई पासून सारसोली पर्यंतचा प्रवास, भुवनेश्वर पासून सारसोली पर्यंतचा प्रवास या दोन्ही टीमनं केला आणि प्रत्येकाला जिंकायचंय, लढायचंय, भिडायचंय. प्रत्येक जण वेगळं स्वप्न घेऊन या स्पर्धेमध्ये उतरलाय. सूरज आलेत गोलंदाजीसाठी 17 धावांवरती, 4 फलंदाज बाद झालेत आणि सूरज वरती विश्वास दाखवलाय नवानं या तिसऱ्या षटकासाठी.
षटक क्रमांक 3 सूरज बॉलिंग ट्रॅक वरती असताना आपल्याला पाहायला मिळतील. पिच बॉल फटका इथे फसला बॉल हवेमध्ये तुषार बॉलला सर्च करत असताना शेवटच्या क्षणाला झेल इथे मात्र धरतीला दान झाला. परंतु तुषारचं कौतुक करावं लागेल. प्रयत्न त्याचे खूप सारे चांगले पाहायला मिळाले. PNP चषकची स्पर्धा आठवावी लागेल आणि त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा किताब सुद्धा त्यानं जिंकला. तो तुषार मैदानाच्या आतमध्ये विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. तत्पूर्वी एक धाव आली आहे सूरजच्या विरोधामध्ये. एकच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावले. 18 धावा त्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. निश्चितपणे 18 धावा स्कोर कार्डमध्ये 4 फलंदाज बाद झालेत. विकेट इम्पॉर्टंट आहेत. आता शेनवईकरांना जर इथून टिकून खेळायचं आहे तर केतन राजला या खेळीला सावरावं लागेल. 2 षटकामध्ये पहिला 17 बनला, पुन्हा 17 बनला तर चांगली टोटल होईल का, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. वेगवान गोलंदाज सूरज ज्यावेळेस कुलबटापाचा हा बॉल समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला जिथे लॉंग मध्ये क्षेत्ररक्षक विकेटला बॉल वरती आले. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. फेक सुद्धा चांगली होती. तत्वर धावा अर्जित करण्यात आले. 1-1च्या मदतीने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा 19 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. पार्टनरशिप इम्पॉर्टंट आहे. एकंदरीत मैदानाच्या आतमध्ये खेळताना मग तुमचा सांघिक खेळ गरजेचा, कारण की सातत्यानं आपण म्हणतो ना, जर असेल टीमची साथ तरच होईल समोरच्या संघावरती मात करायची. मग चांगलं क्रिकेट अपेक्षित आहे, चांगला खेळ गरजेचा आहे आणि मग कॉम्बिनेशन त्याच वेळेला टीम मधला खेळीमेळीचं वातावरणही खूप गरजेचं आहे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये 2 टीम मध्ये आपण पाहतोय. पुण्यात बोल सूरज त्यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. चकवलं होतं बॅट्समन केतन याला, फसवलं होतं केतन याला आणि आता मात्र डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजाकडे व्हेरिएशन आणि व्हरायटीज असणं गरजेचे असतात आणि आता मात्र त्याच प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलंय. गोलंदाज सूरज कोळी असा माध्यमातून जबरदस्त बॉलिंग आतापर्यंत पाहायला मिळते. टीम धनराज 11 स्वयंभू भुवनेश्वर या संघाची प्रत्येक गोलंदाजानं आता मात्र या इनिंग मध्ये प्रभावित करून सोडलंय. त्याचा सूरज तयार. यावेळेस साफ ट्रॅकर पुन्हा बॅट बॉलचा संपर्क होत नाही. या गतीमध्ये परिवर्तन केलं होतं परंतु एफर्ट्स पहा मैदानाच्या आतमध्ये. कौतुक करायला वगैरे सूरजचं तुषारचं सुद्धा ज्या पद्धतीने तो मैदानाच्या आतमध्ये एफर्ट्स लगावत असताना आपल्याला पाहायला मिळाला. पूर्वी एक सिंगल आले. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावत असताना 20 धावा सध्याच्या कडीला धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. डावपुरे आता जे बॅट्समन राज यांच्यावरती लक्ष असेल समस्त शेनवईकरांचं, कारण की राजचा पाठमधनं मोठी धावसंख्या येणं गरजेचे आहे. मोठी फटके येणं गरजेचे आहेत कारण की संघ अडचणीमध्ये सापडलाय. टीम सोमजाई शेनवई हा संघ त्यांना अडचणीतून जर बाहेर काढायचं असेल ना तर मोठी धावसंख्या उभारणं गरजेचं आहे आणि राजच्या बॅटमधून धावा येणं गरजेचे आहेत. पुन्हा सूरज सवार फुल टॉस बॉल बॅट चालवली आहे. बॉल निघून चाललाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येतोय चौकार. फटका खेळला. फुलटॉस बॉल जसा आला त्याला उचलला, त्याला फेकला, अगदी वाईडिश मिड विकेट बाउंड्री लाईनला क्लिअर केलं. राजच्या बॅटमधून एक देखणा फटका 4 धावांसाठीचा. संयमाचे बांध तोडण्याचा निर्णय घेतला की काय, संघर्ष चालू झाला काय काय, या गोष्टीकडे सगळ्या लक्ष द्यावं लागेल कारण की राजच्या बॅटमधून होता चौकार आला. टीमची धावसंख्या 24 वरती 4 सध्याची स्थिती आहे. तिसरं षटक मार्गस्थ. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. आता इथून पुढची मॅच मी विनंती करेन सोम 11 गौलवाडी आणि लेकेश 11 जय बजरंग तलेकार आपण रेडी राहायचंय. त्यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी एस्टनचा वरतून चेंडूला विकेट किपर सुद्धा फंबल झाले परंतु फ्लायस्लिपचे क्षेत्ररक्षक सतर्क होते. बॅकअप चांगलं राहिलं. एक धाव तत्पूर्वी आली आहे. षटक क्रमांक 30 इथं संपुष्टात आलाय. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 25 धावा धावफलकावरती असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. एकंदरीत 3 षटकं होत असताना आपण 15हून अधिक मिनिटं वापरली गेलीत असा आमचा इशारा पंचांचा झालाय. त्यामुळे एक खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. भुवनेश्वरकर मी लक्ष वेधेन तुमचं. एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये येईल कारण की वेळेवरती लक्ष ठेवणे गरजेचं आहे. वेळ ही महत्वाची आहे आणि मी म्हटलं होतं स्टॉप वॉच तुमच्या आमच्यासाठी थांबणार नाहीये. मग एकंदरीत खूप यस 25 धावा धावफलकावरती आहे. 3 ओव्हरचा खेळ संपला. 18 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 25 धावा धावफलकावरती आल्या. इथून 15 ते 20 धावा आल्या तर एक फायटिंग स्कोर आणि फायटिंग मॅच निश्चितपणे बघायला मिळू शकते. गोलंदाजीसाठी महत्वपूर्ण गोलंदाज आपण पाहतोय. निर्णायक खेळाडू कोणाचं नाव आहे जय. जय निर्णायक खेळाडूत. महत्वाच्या क्षणी जयला गोलंदाजी करायची, चांगली बॉलिंग करावी लागेल. धावा थांबवायच्यात आणि शेवटच्या क्षणापर्यंत टीमला एक चांगल्या स्थितीमध्ये ठेवायचं असेल तर शेवटचं षटक इम्पॉर्टंट आहे. पहिला बॉल
जे बॉलिंग ट्रॅकवरती आल्यात त्यावेळेस कव्हर रिजन मध्ये फटका एक्झिक्यूट केला बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करू शकले नाही असेल तर तिला दान झाला त्याचा फायदा उचलला जाईल राजा बॅट्समनच्या माध्यमातून 2 धावा तर कंप्लीट केल्या तिसऱ्याही धावेसाठी फलंदाज परतले गेले चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये राज आणि केतन या दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे स्वतःच्या घडीला 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात जय सुटे फिरकीचे जादूगर मैदानाच्या आतमध्ये बॉलिंगसाठी आले फिरकीवरती सातत्यानं प्रत्येक फलंदाजाला ते नाचवत असतात परंतु पहिला बॉल राजनं अगदी योग्य रीतीने खेळून काढला आणि पहिल्याच बॉलवरती 3 धावा आपल्या संघासाठी जमा केल्यात 28 धावा सत्ताच्या घडीला धावफलकावरती आहेत येस मागील हंगामामध्ये जय चर्चेचा विषय राहिले होते त्यांनी प्रभावित केलं होतं रोहा तालुक्याला संपूर्ण वेट लावलं होतं बॉलिंग असेल त्याच वेळेला त्यांचा 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असणार तो षटकार दावीर चषकाचा निश्चितपणे आठवेल या सगळ्या गोष्टी सातत्यानं सोबत घेऊन जात असताना जय आपण पाहतो पुढे चाललेत पुढचा बॉल त्यावेळेस चेंडूवरती फिंगर रोल केले परंतु लाईन पिक केली आणि बॉलला फेकून दिलं डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक चौकार बघितलं आणि शेवटपर्यंत नजर कायम ठेवली त्या बॉलवरती आणि चांगला स्ट्रोक आपण पाहतोय चौकार आला टीमची धावसंख्या 32 वरती 4 जयच्या विरोधामध्ये आता मात्र अटॅकिंग इंटरनं बॅटिंग केली जाते स्लॉग ओव्हर आहे कॅप्टनचा संदेश आला असेल की या ओव्हर मध्ये जास्तीचा धावा करा किमान 40 ते 45 धावा आल्या तरी फायटिंग टोटल इथून उभारू शकतोय आणि शेनवई हा संघ लढू शकतोय परंतु जय इथून कशा पद्धतीने गोलंदाजी करतील परंतु याही वेळेला जयवरती आक्रमण केले परंतु फटका इथे बसलाय आणखीन एक विकेटचं पतंग बॅट्समन मैदानाच्या बाहेर अर्धा संघ जवळजवळ आपण पाहतो मैदानाच्या बाहेर 5 विकेट 32 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल अडचणीमध्ये आहेत चेन्नईकर बाहेर खेळण्याचं काम एखाद बॅटर करेल का कारण की 40 प्लस धावा झाला तर एक मोठी टोटल असेल या मैदानावरती कारण की आजपर्यंत आतापर्यंत आपण पाहिलं तर धावा जास्तीच्या बघायला मिळायला नाहीयेत बॉल जय दाखल झालेत यावेळेस समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला डिपेड विकेटला कापेट फटका एक्झिक्यूट करत असताना बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाले एक सिंगल कंप्लीट केली जाते एक खराबपैकी पाहायला मिळाले परंतु बॅकअप चांगलं राहिलं एका धावेवरती समाधान मानावं लागेल एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावत असताना 33 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात जयनं आतापर्यंत 4 चेंडू हाताळत एक महत्वाची विकेट प्राप्त केली आहे आणि 8 धावा आतापर्यंत त्यानं खर्च केल्या ज्यामध्ये पहिल्या 2 बॉलवरती 7 धावा आल्या आणि या पुढच्या 2 बॉलवरती 1 विकेट प्राप्त करत असताना अवघी 1 धाव त्यानं खर्च केली आहे बॉलिंगसाठी पुन्हा एकदा सज्ज होतात 33 आतापर्यंत आल्यात इथून मोठी धावा संख्या उभारायची आहे शेवटच्या बॉलवरती आक्रमण करावं लागेल आणि आक्रमण केलंय पुन्हा एकदा लॉंग लेग रिझन मध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना बाउंड्री लाईन शाब बाहेर मैदानाच्या आतमध्ये करा बघता बघता आपण जर पाहिलं तर काय घडतंय 4 धावा तिकडे येताना पाहायला मिळाल्या एक सुंदर चौकार आपण पाहतोय 37 धावा धावफलकावरती आहेत या इनिंग मधील शेवटचा एक बॉल बाकी राहिला 37 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळतील 5 फलंदाजीकडे 5 झाले राजचं कौतुक करावं लागेल 6 चेंडू मध्ये 14 वरती तो एकटा खेळतोय एक चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला निश्चितपणे बघायला मिळाली आहे मॅच बॉलरला येणारे चेंडू एकच बॉल बाकी राहिले शेवटचा बॉल या इनिंगचा आपल्याला पाहायला मिळेल जय गोलंदाजीसाठी 12 धावा खर्च करताना पाहायला मिळतात थोडे महागडे ठरलेत टीमची धावसंख्या 37 एकदा बोलत यार त्यावेळेस फुल टॉस समोरच्या दिशेला आक्रमण केलंय परंतु तिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत टिपला जेल संपला बॅट्समन राज सकेल आणखीन एकदा का टीम शेनवई या संघाला बॅट्समन आउट
लेकिश 11 जय बजरंग तलेखार आपण या. सुरज पवार आपणास विनंती करतो आपण या ठिकाणी यायचं. आपलं देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येते. त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने द्वितीय क्रमांकाचं चषक आहे जे वर्ल्ड कपची प्रतिकृती आपण या ठिकाणी पाहताय. सन्माननीय मराठी उद्योजक श्री सूरज धनाजी पवार यांना विनंती करतो आपण या ठिकाणी यायचं आहे. आपला देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे. मी अमितजी बेनरे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मायेची उपदार शाळ प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन त्याचप्रमाणे या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. तदनंतर मी विनंती करतोय यारी दोस्ती दोस्ती यारी ग्रुप स्वप्नील कडव, देवेंद्र आणि मिलिंद आपणास विनंती करतो आपण या ठिकाणी त्रिविनय संगम आपण या ठिकाणी यायचं आहे. मी विनंती करतोय दोस्ती यारी. त्याचप्रमाणे मी विनंती करतो सन्मान्य दिनेशजी गोरिवली साहेबांना आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. दिनेशजी गोरिवली साहेबांना विनंती करतो आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. आपल्याला देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. सुरेश बेणारे यांना विनंती करतोय आपण या ठिकाणी यायचं आहे. सुरेशजी बेणारे साहेबांना देखील विनंती करतोय आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. दिनेश गोरवले साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे. दिनेश गोरवले यांना विनंती करतोय आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. आपलं देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. त्याच्यानंतर होणारा मॅच असणार आहे सोहम 11 गौळवाडी आणि लोकेश 11 जय बजरंग तळेकर. मी दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी यायचं. तळेकर संघाचा कर्णधार उपस्थित राहिला आहे. गौळवाडी संघाला विनंती करतो आपला कर्णधार या ठिकाणी यायचा आहे. त्यानंतर मी विनंती करतोय गणराज 11 स्वयंभू भुवनेश्वर संघाचे संघमालक शुभम शिर्के यांना देखील विनंती करतो आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. आपला देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे. सोहम 11 गळवाडी संघाचे संघमालक सन्माननीय सुधीरजी घाग साहेब मी आपणास विनंती करतोय की आपण मंचकावरती या. आपलं सुद्धा सारसोली चषक 2025 34वे पर्व याच्यामध्ये आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. मी विनंती करतो रुपेश कडव यांना आपण देखील या ठिकाणी यायचे. रुपेशजी कडव आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. आपलं देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सुधीरजी घाग यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे. त्यांनी त्यांच्या मालकीचा या ठिकाणी संघ पुरस्कृत केलाय. खऱ्या अर्थाने सोहम 11 गौलवाडी हा संघ त्यांनी या ठिकाणी पुरस्कृत केलाय. सुधीरजी घाग यांचा शुभ सन्मान करण्यात येत. त्याचप्रमाणे मी विनंती करतोय सन्मान्य रुपेशजी कडव यांचा देखील शुभ सन्मान करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतोय चतुर्थ क्रमांकाचे चषक आहे जे ज्यांनी पुरस्कृत श्री हसमुख मारुती कडव त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. गौलवाडी संघाचा कर्णधार गौलवाडी संघाचे कर्णधार प्लीज. ओके तर जाऊया मॅच मध्ये. थँक्यू सो मच प्रदीप सर. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक मॅच आपल्या भेटीला येते जिथे एका बाजूला टीम सोमजाई शिनवाई विपक्षामध्ये गणराज 11 स्वयंभू भुवनेश्वर या दोन संघादरम्यानची लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मी विनंती करतोय सुरेशजी बेणारे साहेबांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे. त्यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचा चषक त्यांच्या माध्यमातून जी एसटी पाहतोय जे स्टंपची जोडी या ठिकाणी पुरुष गेले श्री सुरेश बेणारे यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे. सुरेशजी बेणारे आपण देखील या ठिकाणी यायचं आहे.
कारण या ठिकाणी आपण पाहतोय थोडस दिलगिरी व्यक्त करतो आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा येतो मान सन्मान करणं हे परम कर्तव्य आहे आपलं. पुन्हा एकदा मी टॉस साठी विनंती करतो. टीम श्री सोहम 11 गौडवाडी विपक्ष लढत असताना लोकेश 11 जय बजरंग तळेकर या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. मैदानाच्या आतमध्ये वळूयात. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं 38 धावांचा टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी गोलंदाज 11 स्वयंभू भुवनेश्वर संघ दाखल झाला. पहिला 3 बॉलचा खेळ संपला. 3 बॉल मध्ये 1 विकेटचं पतंग आपण पाहिलं. अद्याप कोणतीही धाव ही धावफलकावरती येत नाहीये. विकी पाडगे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मागवरती. त्यामुळे सलक्या हाताने स्टेअर केले बॉल मध्ये क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अडवतील व्यक्तित्वावर हे एक सिंगल कंप्लीट केले जाईल. खातं खोललं जाते टीम गोलंदाज 11 स्वयंभू भुवनेश्वर या संघाचं. पहिली धाव धावफलकावरती तब्बल 4 बॉलच्या समाप्तीनंतर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्वागत करूयात आमचे आदरणीय गुरुवर्य सन्माननीय प्रदीपजी भोईर सर. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल कॉमेंट्री बॉक्स मध्ये. त्यांचाही आवाज त्या मॅच दरम्यान या इनिंग दरम्यान आपण ऐकणार आहोत. 4 बॉलचा खेळ संपला. आतापर्यंत 1 धाव धावफलकावरती 38 धावांचं मोठं टार्गेट सेट केलंय आणि पाठलाग सुद्धा करायचा आहे. मनीषचा हा बॉल गली रिझर्व मध्ये टावलत असताना क्षेत्ररक्षक इनफिल्ड मधनं वेगानं बॉल वरती असताना आपल्याला पाहायला मिळाले. चांगली फील्ड होतीये. फेक सुद्धा चांगली पाहायला मिळेल. 2 धावा तत्पूर्वी अर्जित केल्या जातील. या 2 धाव्याच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. 3 धावा स्वतःच्या कडेला धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहतोय ऑन स्क्रीन वरती आमचं व्यासपीठावरती उपस्थित सर्व ग्रामस्थ मंडळी आणि आमचे प्रमुख अतिथी मान्यवर त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी यशाकडे वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळते. शानदार आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यावेळेस आणखीन एक विक बॉल तुषारच्या विरोधामध्ये समरिंग डिलिव्हरी या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाली. पडला अगदी जमिनी लगोलत बॉल निघून गेला. यष्टीरक्षकाचा वेध घेण्यात आला. षटक क्रमांक पहिलं इथे संपुष्टात आले. 6 बॉलचा खेळ संपलाय. 6 बॉल मध्ये धावफलकावरती धावा 1 गडाच्या मोबदल्यामध्ये 3 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. टार्गेट उभारायचा. नक्की जास्तीत धावा करू आणि गौरवडी संघाला आम्ही डिफेन्स धावा करायला आम्ही रोखू. येस, मनपूर्वक शुभेच्छा असेल तुम्हाला. एवढी मोठी स्पर्धा खेळायची आहे. पहिला हा टॉस किती इम्पॉर्टंट होता? टॉस खूप इम्पॉर्टंट होता. आम्ही जरी टॉस जिंकलो असतो तरी बॅटिंगच करणार होतो, कारण कालपासून मनपूर्वक शुभेच्छा असतील. हे होते सनी आणि यस टॉस बॉक्स मधून ही माहिती येते की टॉस जिंकलाय टीम. आपण जर पाहिलं तर तळेकर बी टीमनं पहिला बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतला. आपण जाऊया चालू मॅचच्या दिशेने. ओव्हर टू कॉम्बॉक्स किशोर कोकरे आणि प्रदीपजी भोईर सरांचा आवाज ऐकूया. धन्यवाद सर. या ठिकाणी सुधीरजी घाग साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला आर्थिक मदत लाभले. त्यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपयाचा आम्हाला या ठिकाणी धनाजी झालं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत करतोय. जाऊया मॅच मध्ये. जिथे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं धावसंख्या जमा करायची आहे ती म्हणजे 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये पहिल्या 3 धावा आल्या होत्या. नंतर मात्र आता धावफलक पहिल्या धावफलकावर दुसरं षटक चालू असताना तर मात्र 11 धावा धावफलकाकडे पाहायला मिळतात. म्हणजे पहिल्या षटकामध्ये पहिले कुठेतरी सुरुवात जर पहिल्या फलंदाजी संघाची धावसंख्या थांबली होती, मात्र दुसऱ्या षटकामध्ये किशोरच्या धावा यायला लागल्यात. ज्या क्षणाला निकू गोलंदाज झाले, निकूच्या विरोधामध्ये अटॅकिंग इंटरना बॅटिंग करायच्या पहिल्या षटकामध्ये जे काही घडलंय ते विसरायचं. आता नव्यानं सुरुवात करायचे हे मात्र धाडलं मनाशी निश्चय केला आणि त्यानंतर बॅटिंगला सुरुवात केली आहे. पहिल्या 3 बॉलमध्ये 8 धावा आता मात्र जमा केल्या.
त्यावेळेस विखे पाडगेच्या विरोधामध्ये बाहेर निघणार हा बॉल पाहायला मिळाला. दिशा चुकली आहे. वाईट बॉलचा इशारा अंपायरांच्या माध्यमातून येतोय. बाद बॉलच्या मदतीने धाव पुढे सरसावत असताना स्वतःच्या गडीला 12 अंकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. 38 धावाचा पाठलाग करायच्या सकाळच्या सत्रापासूनचा जर एकंदर अभ्यास केला तर या मैदानावरती धावा होत नाहीयेत आणि धावांचा पाठलाग सुद्धा केला जात नाहीये. 38 धावा करायचा असतील तर अटॅकिंग इंटरनल बॅटिंग तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. यावेळेसचा बॉल आणखीन एकदा बॅटची इनसाइड एज घेतले. विकेट किपर पुन्हा एकदा बारक्या बॉलवरती असताना आणखीन एक डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे. काय गोलंदाजी चाले पहा या ठिकाणी ज्या खऱ्या अर्थाने निकूच्या माध्यमातून ज्या फलंदाजी खऱ्या अर्थाने षटकार लगावला आणि खऱ्या अर्थाने धावसंख्येला आकार देखील दिला होता. मात्र त्या फलंदाज देखील या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. गोलंदाज निको बारकाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 12 धावा धावपळकावरती पाहायला मिळतात. एक फलंदाज मात्र बाद झालाय. षटकार आला होता परंतु षटकार आल्यानंतर कमबॅक सुद्धा करायचं होतं. निकूलनं सुद्धा मनाशी निश्चय केला की आता मला कमबॅक करायचंय. माझ्या संघासाठी, माझ्या गावासाठी मला धावा रोखायच्यात आणि धावा रोखूनही लागतोय. यावेळेस आणखीन एक चांगला बॉल हवे फ्रॉम पुढे अगदी शरीरापासून दूरवर चेंडू ठेवण्याचे प्रयत्न केले जातात. बचावात्मक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. बाची इन्स्टाइड एज घेतली. विकेट किंवा बारक्या पुन्हा बॉलवरती आले. चांगलीपैकी आपल्याला पाहायला मिळाली. कोणतीही धाव या बॉलवरती आली नाहीये. कमबॅक केलं. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर पुढच्या 4 बॉलमध्ये अवघा 3 धावा खर्च केल्या. गोलंदाज निकू देशमुखानं कमबॅक करून दिलंय टीम श्री सोमजाई शेनवई या संघाला. नक्कीच या ठिकाणी हा चेंडू देखील त्याच पद्धतीने राहिला. शरीरापासून दूर ठेवतायत म्हणजे खऱ्या अर्थाने ना सफल होऊन मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावा लागणार आहे. मात्र हे खऱ्या अर्थाने षडयंत्र खऱ्या अर्थाने निकूच आपल्याला पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल. कौतुकास्पद गोलंदाजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. पहिला षटकार लगावला असं वाटलं की आता मात्र टीम गणराज 11 स्वयंभू भुवनेश्वर संघ या ओव्हरमध्ये खूप साऱ्या धावा जमा करत असताना पाहायला मिळेल. परंतु तसं घडलं नाही. निकूनं मनाशी निश्चय केला, निर्धार केला की मला माझ्या गावासाठी आज खऱ्या अर्थाने या महत्वाच्या मानाच्या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी करायची आहे आणि त्यानं मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. 12 बॉलचा खेळ संपलाय. 12 धावा धावफलकावरती 1 गडाच्या मोबदल्यामध्ये आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळतात. आता मात्र 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 मध्ये 26 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रत्येक खेळाडू, प्रत्येक संघ मालक स्वप्न घेऊन या स्वप्नावरती खऱ्या अर्थाने सोन्याच्या स्पर्धेमध्ये या ठिकाणी आपण पाहिलं त्यांनी या ठिकाणी सहभाग नोंदवलाय. प्रत्येकाचं स्वप्न या स्पर्धेमध्ये खेळण्याचं, प्रत्येकाचं स्वप्न या चषकावरती आपलं नाव कोरण्याचं सन्माननीय समीरजी विजय साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचे देखील मी हार्दिक स्वागत करतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाजाला पाहतोय. विनय या गोलंदाजाला सुंदर फटका या ठिकाणी पहा. डीप कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चेंडूला अडवलंय. मात्र एकच धाव मिळणार आहे. एक धाव धावफलकावरती येते. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावत असताना स्वतःच्या कडीला 13 धावा धावफलकावरती आहेत. 11 बॉल आता मात्र 25 आवश्यकता. हे षटक तितकंसं महत्वाचं असणार आहे. परंतु विनय याच्याकडे सुद्धा व्हेरिएशन आहेत. खूप साऱ्या व्हरायटीज या गोलंदाजाकडे आहेत. अचूक टप्प्यावरती सातत्यानं तो गोलंदाजी करण्यासाठी नेहमी ओळखला जातो. परंतु विकी पाडगे हे महत्वाचे बॅट्समन आहेत. एक षटकाराच्या मदतीनं ते मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. मोठे फटके ते खेचू शकतात. माइटचा मोमेंट ते चेंज करू शकतात. परंतु आक्रमक रूप धारण करावं लागेल. त्यावेळेस चांगला बॉल पहा ना. टप्पा पडला. अगदी बरंच वळण चेंडून प्राप्त केलं गेलं आणि त्यानंतर हलक्या हातानं शेअर केलं जिथे लॉंग आउट मध्ये क्षेत्ररक्षक बॉलवरती आले. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. याही बॉलवरती एक सिंगल येत असताना आपल्याला पाहायला मिळाली. 14 धावा धावपळकावरती. मात्र सिंगल डबलनी ते काम चालणार नाही. आता मात्र चौकट षटकाराची देखील भाषा बोलावी लागणार आहे. मात्र विकी सारख्या फलंदाज देखील या ठिकाणी शांत ठेवलंय विनय या गोलंदाजाने. यावेळेस हाफ ट्रॅकर वरती मोठा फटका खेळला होता. परंतु फिल्डरनं मात्र मैदानाच्या आतमध्ये चुकी केली आहे. एक सोपा झेल मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप केला आणि तुषार सारख्या एका विस्फोटक फलंदाजाला जीवनदान दिलं गेलं. परंतु मैदानाच्या आतमध्ये काय घडलं? झेल सुटला, खचला नाही, हार मानली नाही, लगेचच थ्रो केला आणि लगेचच मैदानाच्या आतमध्ये धावबादच्या स्वरूपामध्ये विकी पाडगे याला मैदानाच्या बाहेर परतावं लागेल. मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय समीर गिजे साहेब यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन असं नसतं व्हायचंय. सन्माननीय समीर गिजे साहेबांना विनंती करतोय. त्याचप्रमाणे आमचे सहकारी स्कोरर नितेश
साळवी हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं देखील मी हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. ते देखील चांगल्या स्कोररच्या भूमिकेमध्ये आपल्याला स्कोरर म्हणून या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. चांगले अपडेट त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. मात्र या ठिकाणी एक मोठा आदरा मिळाला आहे. खऱ्या अर्थाने विकी सारखा फलंदाज बाद होऊन माघारी परतलाय. त्या ठिकाणी किशोर सर आपण पाहिलं ना, फलंदाज खऱ्या अर्थाने धाव पूर्ण करत होता, मात्र त्या ठिकाणी चुकी या ठिकाणी पाहायला मिळाली. जर त्यांनी बॅट एकदा कदाचित अगदी लाईनीला घासून नेली असती तर सुरक्षितरित्या क्रीज मध्ये पोहोचला देखील असता. निश्चितपणे पुन्हा एकदा बोलत आहे यार, यावेळेस स्विच हिट हा फटका लगावलाय. शॉर्ट ऑफ द टुर्नामेंट अफलातनं फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. पाहा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहण्याजोग्या फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॅटची ग्रीप चेंज केली, त्यानंतर स्विच हिट हा फटका अफलातनं पाहायला मिळालाय. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतो. बॅट्समन तुषार कांबळे याच्या बॅट मधून हा षटकार येत असताना हा टोकलाय षटकार. 6 धावा आल्यात. आणि आता मात्र धावा यायला लागल्या. तुषार कांबळेचा हा झंझावती या ठिकाणी फलंदाज आपण पाहतोय. एक आक्रमक फलंदाज या ठिकाणी पाहिला जातोय आणि तोच फलंदाज आतमध्ये दाखल झाल्यानंतर त्याच्या बॅट मधून आपण पाहिला स्विचिटचा फटका आलाय. षटकार आल्यानंतर धावसंख्या मात्र पुढे चढसवताना देखील पाहिली. धाव पळकावरती पाहायला मिळत आहेत. 21 धावा धाव पळकावरती मात्र आता या आलेल्या पाहायला मिळत आहेत. चांगल्या पद्धतीची फटकेबाजी मात्र तुषारच्या माध्यमातून होताना देखील पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा विजय तयार झालेत. यावेळेस बरेच बल झाले आणि आता मात्र युमै सामलपै डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. काही ना काही स्वरूपात या ठिकाणी चांगले योगदान देत असतात. यावर्षी देखील त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी चतुर्थ क्रमांकाचा प्रोजेक्ट 30,000 आहे. हे सन्माननीय श्री समीर आनंद गिजे साहेबांच्या सन्माननीय आणि प्रथम क्रमांकाचा चषक आहे तो सन्माननीय समीर आनंद गिजे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत. त्यांचं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतोय. त्यांचं नक्कीच आपण थोड्या वेळामध्ये स्वागत सत्कार करणारच आहोत. मात्र या ठिकाणी काय घडले पहा. पहिला चेंडू खऱ्या अर्थानं पहिला स्विच हिट केला, षटकार आला. मात्र आता दुसरा चेंडू मारण्याचा प्रयत्न राहिला. ऑफ स्टंपच्या बाहेर सपळून मारण्याचा प्रयत्न राहिला. मात्र या ठिकाणी एसटी मात्र उद्ध्वस्त केली आणि तुषार कांबळे देखील या ठिकाणी बाद होऊन माघारी परतलाय. एकंदर जर आपण पाहिलं तुषारचा माइंडसेटचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने त्याला स्विच हिट लगावला, त्यानंतर त्याला जाणलं होतं की हा मात्र फुलर लेनचाच बॉल येईल आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझल्ट मध्ये फटका केला होता. त्यानं मनसुबा केला, तो बॅट बॉलचा संपर्क झाला नाही आणि एस्ट्यांवरती चेंडू आदळला आणि तंबूचा असलेला बॅट्समन तुषार परतलेले आपल्याला पाहायला मिळाले. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सुयश कानेकर दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. ओपिश बोल होता आणि बॅटमॅन सेटला फटका एक्झिक्यूट केला. कापेट डीप मध्ये निकू बघा वेगाने बॉलवरती असताना आपल्याला पाहायला मिळाले. महत्वाचं योगदान निकोळ्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. डेंजर एंडला थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय. तुमचा अंपायरने दर्शवलं की इथे रिव्ह्यूची मागणी केली गेली आहे. डेंजर एंडला धावत असताना निकूचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीनं त्याला थ्रो केला, पहिलं बॅट्समन डेंजर एंडला सुयश कानेकर धावत असताना आपल्याला पाहायला मिळाले. आणि त्यानंतर विकेट किपरचं सुद्धा कौतुक करावं लागेल. चांगला बॉल गॅदर केला आणि एस्टनवरती अगदी सहजरित्या लगावला. इथे मात्र रिव्ह्यूची पडताळणी केली गेली आहे. सुप्रीम स्पोर्ट्स लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून आता मात्र आपण रिव्ह्यू वरती कामकाज पाहणार आहोत. संदीप गोपीनाथ वेलाल. ओके, इट्स अ विकेट. विकेटचं पतंग होतंय मैदानाच्या बाहेर. सुयश कानेकर या फलंदाजाला परतावं लागेल. बॅक टू बॅकचा हा दुसरा धक्का. बॅट्समन सुयश आउट. आज झालाय 22 धावा धावपळकावरती 4 फलंदाज मैदानाच्या बाहेर बाद होऊन परतलेत. आता मात्र आपण पाहिलं तर 6 चेंडू शिल्लक असणार आहे. 6 चेंडू मध्ये खऱ्या अर्थाने जिंकण्यासाठी 16 धाव्यांची गरज असणार आहे. 6 चेंडू 16 धाव्यांची गरज आहे. कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं ना, असंच एक समीकरण पाहायला मिळालं. 6 मध्ये खऱ्या अर्थाने 16 धाव्यांची गरज असताना एका फलंदाजाने चांगली तुफानी फटकेबाजी केली आणि तो सामना मात्र एक हाती जिंकून दिला. हा
कालच्या दिवसाची पुनरावृत्ती या मॅच मध्ये पाहायला मिळणार का? मात्र संघ वेगळे आहेत, फलंदाज वेगळे, गोलंदाज वेगळे. आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर चौथं षटक क्रमांक घेऊन येते गोलंदाज यश. आपल्या संघासाठी यश खेचून आणणार का? हे देखील प्रश्नचिन्ह राहिले. मात्र समोरचं आव्हान पाहिलं, 6 चेंडू 16 धाव्यांची गरज आहे. 22 धावा धावफलकावरती, 18 बॉलचा खेळ संपला. इथून 6 बॉल 16ची आवश्यकता असणार आहे. फलंदाज स्ट्राईकला. ओ, या ठिकाणी मोठा स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडूला उडवला गेला. शतरक्षक फंबल झाला, झेल मात्र सुटलाय. या ठिकाणी कॅचेस विन द मॅचेस, झेल पकडणं गरजेचं होतं. मात्र धावून पळून 2 धावा सहजरित्या पूर्ण गेल्या. हा झेल किती महत्वाचा होता किशोर सर? नक्कीच ज्या पद्धतीने आपण बॅट्समन फटका एक्झिक्यूट केलेला पाहिला, याच्याकडे मोठे फटके मारण्याची क्षमता आहे आणि मोठे फटके मारण्यासाठी नेहमी ओळखले जातात निखिल. अर्थातच बाबू यांना आपण पाहतो, परंतु आता मात्र त्या बाबूचा झेल अगदी सोपा झेल ड्रॉप केला गेलाय आणि त्याला जीवनदान मैदानाच्या आतमध्ये दिलं गेलंय. मोमेंटो शिफ्ट करू शकतो हा बॅट्समन, याच्याकडे क्षमता आहे, याच्याकडे टॅलेंट सुद्धा आहे. परंतु या मॅच मध्ये शेवटचा बॉल पर्यंत मॅच घेऊन जाणं इम्पॉर्टंट असेल टीम सोमजाई शेनवई या संघासाठी. आणखीन एक हाफ ट्रॅकर वरती पुन्हा एकदा शॉर्ट पूल केलाय. आता मात्र बारक्या बॉलच्या खाली आले, केली जाणार नाही या चुकी. आणखीन एका विकेटचं पतंग. बॅट्समन बाबू मैदानाच्या बाहेर. तिथे निखिल बॅट्समन मैदानाच्या बाहेर पडत असताना आता मात्र इक्वेशन राहिलं, 4 बॉल 14ची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये असेल आतापर्यंत 24 धावा. अर्धा संघ मैदानाच्या बाहेर परतला. इथून जबाबदारी असेल सूरज कोहली आणि त्याच्या साथीला असलेले बॅट्समन निकेत यांच्या खांद्यावरती. निकेत मुंडे मैदानाच्या आतमध्ये येतात. सातत्यानं जर आपण पाहिलं ना तर मिस्टर 360 या नावाने त्यांना संबोधलं जातं. मैदानाच्या अगदी चारही बाजूला फटके त्यांचा बॅटमन आपल्याला पाहायला मिळतात. परंतु काय घडलंय 4 बॉल 14ची आवश्यकता इथून असणार आहे. सन्मान्य संदीप गोपीनाथ बेणारे सारसुल यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा या ठिकाणी धनादेश आम्हाला लाभलाय. त्याचप्रमाणे संदीप परशुराम जांभळे सारसोली कडून देखील या स्पर्धेसाठी आम्हाला 500 रुपयाचा धनादेश लाभला. या दोन्ही दिलगिरांचं मी हार्दिक असं स्वागत करतोय. मात्र सामना हा खूप चुरशीचा पाहायला मिळतोय. 4 चेंडू शिल्लक आहे, 4 मध्ये 16 धावा करायच्या आहेत. मात्र खऱ्या अर्थाने यश जेव्हा गोलंदाजीसाठी आला ना, त्याने एक चांगली सुरुवात आपल्या संघासाठी करून दिली. नक्कीच पहिला बॉल वरती सापळा आखला, जिथे निखिलला जीवनदान दिलं. अगदी लगेचच त्याच पद्धतीचा चेंडू आणि त्याच पद्धतीचा फटका. आता मात्र चुकी झाला नाहीये. त्यावेळेस शपल होऊन अर्धा बॅटमॅन सेटला फटका एक्झिक्यूट करायचा होता. डेंजर एंडला धावत असताना सूरज कोहली या बॅट्समनला परतावं लागेल. आणखीन एकदा विकेटचं पतंग. बॅट्समन सूरज मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद झालाय. आता मात्र संकट वाढलंय. त्या ठिकाणी संकटामध्ये संघ पडलेला पाहायला मिळतोय. तरी देखील अजून सामना आपण पाहिला ना तर दोन्ही संघाच्या बाजूने पाहायला मिळतो. कारण 3 चेंडू शिल्लक आहेत, 3 मध्ये 14 धाव्यांचे, म्हणजे 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आणि एका चेंडूवरती खऱ्या अर्थाने दुहेरी धाव घेतली तर हा मॅच जिंकू शकतोय. अल्पेश हे मात्र बॅटिंग साठी असताना आपल्याला पाहायला मिळतात. 3 बॉल 14ची आवश्यकता. डावखुऱ्याचे बॅट्समन आहेत, मोठे फटके खेळू शकतात. संघ अडचणीत आहे. त्यावेळेस शपल झाल्यानंतर फटका एक्झिक्यूट करायचा होता. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आता मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल अल्पेशाला. आणखीन एका विकेटचा पतंग. बॅट्समन आउट.
गती परिवर्तन अगदी स्लोअर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. फलंदाजाला पूर्ण या ठिकाणी आपण पाहिलं ना तर हा चेंडू व्यवस्थितरित्या पाहायला असताना तर एकदा कदाचित हा चेंडू खऱ्या अर्थाने सीमारेषेच्या बाहेर देखील गेला असता. मात्र खऱ्या अर्थाने आपण पाहिलं स्लोअर चेंडूवरती हातले फलंदाज फसत असता आणि फलंदाज मात्र फसला गेला. यावेळेस साफ ट्रॅकर फटका एक्झिक्यूट केलाय जिथे बाकफोर्ड स्क्वेअर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत तसा बाकाचा बाहेर बॉल निघून झाला. वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे चौकार. चेंडू जिंकण्यासाठी 10 धाव्यांची गरज. एक चेंडू 10 धावा जिंकण्यासाठी. सामना जवळजवळ जर पाहिला ना आपण तर मात्र शेनवई संघाच्या बाजूने गेलेला पाहायला मिळते. मात्र क्रिकेटमध्ये काही कधी घडेल सांगू शकत नाही. हो, खोलवर टप्प्याचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला चेंडू होता. मात्र त्या ठिकाणी चेंडूवरती फटका लगावला गेला मिडऑन क्षेत्रामध्ये. मात्र धावा मिळला एकच. कोणतीही धाव मात्र या ठिकाणी घेतली नाही. धावसंख्या पाहिली तर बळकटी हा मॅच मात्र जिंकलाय तो म्हणजे शेणवई या संघाने. खऱ्या अर्थी दोन्ही संघाचं हार्दिक अभिनंदन ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. तर यानंतर होणारी मॅच असणार आहे. एका बाजूला आपण पाहणार आहोत श्री सोहम 11